ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेदरम्यान स्थानिक पातळीवर नेत्यांचं मनोमिलन। नाशिकमध्ये मनसे कार्यालयाच्या सत्यनारायण पूजेला उद्धव ठाकरे यांचे पदाधिकारी। मनसेच्या राजगड कार्यालयाचं नूतनीकरण। शिवसेना मनसे युतीबाबत आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करावा। राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेंचं आवाहन। युतीसाठी आम्ही सकारात्मक असल्याचं ठाकरेंकडून संजय राऊतांचं उत्तर। अकोला जिल्हा नियोजन समितीच्या सभेमध्ये राडा। बैठकीत भाजपचे रणधीर सावरकर आणि ठाकरेंचे नितीन देशमुख यांच्यामध्ये शाब्दिक चकमक। दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने। ग्रामीण भागासाठी मिळालेला 29 कोटींचा निधी परत गेला। ठाकरेंच्या नितीन देशमुखांचा आरोप। तर बैठकीच्या दरम्यान काही लोकांनी शूटिंग केल्याने वाद झाल्याचा भाजपच्या रणधीर सावरकर यांचा दावा। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं भाजप विरोधात आंदोलन। अंबादास दानवेंचा मंत्री अतुल सावेंना निवेदन। जनतेला दिलेल्या आश्वासनांबाबत जाब विचारला। समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण। इगतपुरी ते आमणे शेवटचा 76 किलोमीटरचा मार्ग सेवेत। मुंबई ते नागपूर प्रवास केवळ 8 तासांमध्ये शक्य। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा समृद्धीवरून कारनं प्रवास। शिंदेनंतर फडणवीसांच्या हाती स्टेअरिंग। आम्ही तिघे उत्तम ड्रायव्हर असल्याची फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया। हगवणे प्रकरणात चर्चेत आलेले आयजी सुपेकर 6 मोठ्या आरोपांनी वादात। अमरावतीच्या तुरुंगात असलेल्या गायकवाडांच्या जामिनासाठी 550 कोटी मागितल्याचा आरोप। गायकवाड कुटुंबाकडून माझ्या मुलीचा विकृतपणे छळ। माजी आमदार दीपक साळुंखेंचा आरोप। पुण्यातील गायकवाड बाप बेटे सावकारीसह अनेक गुन्ह्यांमध्ये सध्या तुरुंगात। दिवाळीमध्ये कैद्यांच्या फराळातही सुपेकरांनी 5 कोटींचा घोटाळा केल्याचा राजू शेट्टींचा आरोप। वादग्रस्त मेहुण्याला पोलीस दलात प्रमोशन दिल्याचा दावा। दमानियांकडून सुपेकरांच्या निलंबनाची मागणी। मी कुणाकडेही पैसे मागितले नाहीत। माझ्यावर होणारे सर्व आरोप दादांत खोटे आणि निरर्थक। आरोपानंतर जालिंदर सुपेकर यांचं स्पष्टीकरण। जेसीबी जप्त करणाऱ्या हगवण्याच्या 3 भामट्या एजंटना पोलीस कोठडी। तिघांनी फिर्यादी चालकाकडून जेसीबी मशीन अनधिकृतपणे ताब्यात घेतल्याचा आरोप। प्रशांत येळवंडेंचा जेसीबी जप्त केला नाही। इंडसइंड बँकेकडून स्पष्ट। मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशन मधल्या दुकानाला आग। आगीमुळे चर्चगेट रेल्वे स्थानक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात धुराचे लोट। आगीत कोणतीही जीवितहानी नाही। कोकण पट्ट्यामध्ये भाजपकडून स्वबळासाठी चाचपणी होत असल्याची चर्चा। चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये उद्या कोकण विभागातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक। देशातील कोरोना बाधितांचा आकडा 4866 वर। महाराष्ट्रातही 526 सक्रिय रुग्ण। तर राज्यातील 17 जणांचा कोरोनामुळे बळी। मुंबईत कोरोनाचे निम्म्याहून अधिक बाधित रुग्ण। बंगळुरू चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर आरसीबीवर गुन्हा दाखल। तर कर्नाटक क्रिकेट असोसिएशनसह इव्हेंट कंपनीवर देखील कारवाई। विजयी जल्लोषामधील नियोजनामध्ये बेजबाबदारपणा बाळगल्याचा एफआयआरमध्ये उल्लेख। बंगळुरू दुर्घटनेमधील मृतांच्या कुटुंबियांना आरसीबीकडून प्रत्येकी 10 लाखाची मदत। तर जखमी चाहत्यांच्या मदतीसाठी आरसीबी केअर्स नावाने निधी।